नमस्कार, मी अपर्णा अस्सलस्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण महाबळेश्वरमध्ये मिळणारं सुप्रसिद्ध असं डेझर्ट कसं बनवतात ते बघूया। अतिशय सुप्रसिद्ध असणारे हे डेझर्ट जे पण कोणी महाबळेश्वरला गेले असतील त्यांनी हे नक्कीच ट्राय केलं असणार, पण नक्की कसं बनवलं जातं हे आज आपण बघूया। तर आपण आहोत महाबळेश्वरमध्ये आणि हा रात्रीचा नजारा तुम्ही बघू शकता। हे डेझर्ट ट्राय करण्यासाठी, या डेझर्टचा आनंद घेण्यासाठी भरपूर अशी गर्दी आहे। आता रात्रीचे 10:30 वाजले आहेत। तासभर अगोदरचा नजारा बघितला तर हे संपूर्ण मार्केट खूपच गजबजलेलं होतं। चला तर आता आपण ऑर्डर देऊया आणि बघूया की हे डेझर्ट कशा पद्धतीने बनवलं जातं। तर येथे भरपूर अशा गाड्या आहेत आणि आपण ही समोरची गाडी आहे, येथे खूप वेळापासून भरपूर गर्दी आहे, येथे घेतोय आणि आपण ऑर्डर दिले। तर चला बघूया हे कसं तयार केलं जाते। तर येथे पहिल्यांदा स्ट्रॉबेरी क्रश हे असं टाकून घेतात। नंतर यामध्ये फ्रेश क्रीम टाकली जाते। येथे प्युअर नॅचरल आईस्क्रीम मिळतात। फ्रेश क्रीम टाकून झाल्यावर यामध्ये फ्रेश स्ट्रॉबेरीज कट करून ठेवलेत ते टाकून घेतात। नंतर यावर स्ट्रॉबेरी पासून बनवलेले आईस्क्रीम टाकून घेतात। आणि पुन्हा भरपूर अशी फ्रेश क्रीम टाकतात। येथे तुम्ही बघू शकता आता पुन्हा यावर कट करून घेतलेले स्ट्रॉबेरीचे टॉपिंग केलं जातं। खूपच भारी असं हे डेझर्ट आहे। आणि आता यावर पुन्हा स्ट्रॉबेरी क्रश टाकतात आणि फायनली हे डेझर्ट खाण्यासाठी तयार आहे। आता खाताना हे वरील टॉपिंग हे खाऊन घ्यायचं, नंतर हे एका साइडने मिक्स करून मग खायचं। तर हे बघा, आपण टॉपिंग खाऊन नंतर साइडने स्पूनने असं मिक्स करून घेतलंय आणि इथे आपण मलबेरी आईस्क्रीम सुद्धा ट्राय केलंय। तर दोन्हीही चवीला अप्रतिम आहेत। तर 2 ते 3 साहित्य असेल तर हे डेझर्ट आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो। इतके हे बनवायला सोपं आहे। स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये आपण हे डेझर्ट नक्कीच बनवू शकतो किंवा इतर वेळेस बनवायचं झालं तर आता मार्केटमध्ये वेगवेगळे क्रश तर मिळतातच, तसेच फ्रेश क्रीम तर सहज मिळते। ते असेल तर आपण हे डेझर्ट सहजच बनवू शकतो। इथे आपण महाबळेश्वरमध्ये मिळणाऱ्या डेझर्टची रेसिपी पाहिली। मला हे डेझर्ट खूप आवडलं, त्यामुळे मला ही रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करावीशी वाटली आणि मी तुम्हाला ती शेअर केली आहे। तर हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक तसेच शेअर नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।